नमस्कार आणि आजच्या आपल्या या चर्चेत स्वागत आहे. आज आपण एका खूप खोल विषयावर बोलणार आहोत, एका अशा संकल्पनेवर जी हजारो वर्षांपासून आपल्या विचारांना कुठेतरी स्पर्श करते. हो, ती म्हणजे कर्म आणि त्याचा पुनर्जन्माशी असलेला संबंध. अगदी. आणि आपली ही चर्चा आहे ना, ती एका YouTube व्हिडिओतील माहितीवर आधारित आहे. हा व्हिडिओ गरुड पुराणातील काही महत्वाच्या शिकवणींवर प्रकाश टाकतो. अच्छा. म्हणजे कर्माचा नियम कसा अटळ आहे, मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास कसा असतो याबद्दलची सखोल माहिती त्यात दिली आहे. आणि आपलं आजचं उद्दिष्ट काय आहे? तर हे समजून घेणं की आपलं प्रत्येक काम, म्हणजे अगदी चांगलं असो किंवा वाईट, विचार करून केलेलं असो वा नकळत, ते आपल्या पुढच्या अस्तित्वाची म्हणजे पुढच्या जन्माची दिशा कशी ठरवतं. आपण यातले महत्वाचे मुद्दे आणि काही उदाहरणं पण बघूया. हो, नक्कीच. सुरुवात करूया. हो, चला. तर सगळ्यात आधी कर्माचा मूळ सिद्धांत गरुड पुराण एकदम स्पष्ट सांगतं की प्रत्येक कर्माची नोंद होते. नक्कीच होते. प्रत्येक, अगदी छोट्या कर्माची पण. हो, तुम्ही काहीही करा, चांगलं वाईट साधं मोठं, काही वाया जात नाही. त्याची नोंद ठेवली जातेच. म्हणजे अगदी साधं उदाहरण, रस्त्यात कोणाला पाणी दिलं किंवा मनातल्या मनात राग धरला, दोन्हीची नोंद. हो, अगदी. आणि हेच तर महत्वाचं आहे. बघा, आपली संपत्ती, शरीर, कुटुंब हे सगळं बदलतं, या जन्मापुरतं असतं. बरोबर. पण एक गोष्ट आहे जी आत्म्यासोबत कायम राहते, ती म्हणजे संचित कर्म. संचित कर्म, हे जरा नीट सांगाल का? म्हणजे काय नक्की? संचित कर्म म्हणजे आपल्या अनेक जन्मांमधून आपण जे काही चांगलं वाईट केलंय ना, त्याचा साठा, एक प्रकारे टोटल बॅलन्स. अच्छा. आणि हेच संचित कर्म ठरवतं की मृत्यूनंतर आत्म्याचा पुढचा प्रवास कसा असेल, म्हणजे पुढचा जन्म कुठे मिळेल, कसा मिळेल, कोणत्या परिस्थितीत. आणि मग हा मृत्यूनंतरचा प्रवास म्हणजे गरुड पुराणात काय सांगितलंय याबद्दल, कसा असतो हा प्रवास? गरुड पुराण सांगतं की मृत्यूनंतर आत्मा यमदूतांसोबत जातो, एका प्रकारच्या न्यायालयात, यमपुरी म्हणतात त्याला. न्यायालयात? हो. तिथे त्या आत्म्याचा पूर्ण आयुष्याचा हिशोब मांडला जातो. हिशोब म्हणजे एक फाईल उघडल्यासारखं काहीतरी? हो, तसं म्हणू शकता तुम्ही. तिथे त्याच्या आयुष्याची एक काय म्हणतात त्याला, नोंदवहीच उघडली जाते, ज्यात प्रत्येक विचार, शब्द, कृती, बापरे, पाप असो वा पुण्य, सगळं काही डिटेलमध्ये लिहिलेलं असतं, काही लपून राहत नाही. पण हे इतकं अचूक कसं नोंदवलं जात असेल? म्हणजे कोणी बघत असतं का आपल्यावर सतत? गरुड पुराणानुसार ही प्रक्रिया जरा वेगळी आहे, सूक्ष्म आहे. असं म्हणतात की प्रत्येक जीवाच्या डोक्यावर चित्त नावाचा एक अदृश्य आरसा असतो. चित्त? हो, चित्त म्हणजे आपलं सूक्ष्म मन किंवा चेतना. ते नकळतपणे आपल्या प्रत्येक कर्माची, विचारांची, भावनांची नोंद करत असतं. आणि मृत्यूनंतर आत्मा जेव्हा यमराजासमोर जातो तेव्हा हा चित्त आरसा आपोआप उघड होतो, सगळं स्पष्ट दिसतं त्यात. अच्छा, म्हणजे आपल्या आतच एक रेकॉर्डर आहे. मग यमराज शिक्षा देतात का? नाही, इथे गंमत आहे. गरुड पुराणानुसार यमराज स्वतः शिक्षा किंवा बक्षीस ठरवत नाहीत. ते फक्त साक्षीदार आहेत, धर्माचे रक्षक. मग निर्णय कसा होतो? निर्णय होतो पूर्णपणे त्या आत्म्याच्या कर्मांवर आधारित. जणू काही पुरावे समोर ठेवले जातात आणि नैसर्गिक न्यायानुसार निकाल लागतो. तिथे ओळख नाही, लाच नाही, काहीच नाही. अच्छा, फक्त कर्म. हे ऐकून कर्माचे गांभीर्य अजून वाढते खरं तर. मग या कर्मांच्या परिणामांची काही उदाहरणं आहेत का आपल्या स्रोतात? म्हणजे सत्कर्म आणि दुष्कर्म दोन्हींची? हो, भरपूर आहेत. आपण काही बघूया. सत्कर्मांबद्दल बोलायचं तर एका गरीब स्त्रीची कथा आहे. तिच्याकडे स्वतः खायला नसायचं नीटसं, पण तरीही दारावर कोणी भुकेला आला तर ती आपल्या वाटणीचं अन्न द्यायची. तिच्या या निस्वार्थ दानामुळे पुढच्या जन्मी तिला एका खूप चांगल्या, धार्मिक आणि श्रीमंत कुटुंबात जन्म मिळाला. अरे वा! जिथे ती अन्नदानाचं कार्य आणखी मोठ्या प्रमाणावर करू शकली. म्हणजे छोट्याशा कृतीचं किती मोठं फळ. आणखी एखादं उदाहरण आहे ना? भगवद्गीतेत पण याचा उल्लेख आहे. समजा एखादा साधक आहे, खूप प्रामाणिकपणे साधना करतोय, पण साधना पूर्ण व्हायच्या आधीच त्याचा मृत्यू झाला, तर त्याची साधना वाया जात नाही. अच्छा. ते पुण्यकर्म त्याला पुढच्या जन्मी एका पवित्र, श्रीमंत कुटुंबात जन्म देतं, जिथे त्याला लहानपणापासून साधनेला पोषक वातावरण मिळतं आणि तो आपली साधना पूर्ण करू शकतो. हे खरंच खूप आश्वासक आहे. म्हणजे केलेला चांगला प्रयत्न वाया जात नाही.
थोडक्यात काय तर दान, परोपकार, खरं बोलणं, प्राण्यांवर दया, आईवडिलांची सेवा या सगळ्यामुळे पुढचं जीवन चांगलं होतं. अगदी बरोबर. सुख, समृद्धी, चांगलं आरोग्य, चांगली परिस्थिती मिळते. आता जरा उलट बाजू बघूया, दुष्कर्मांचे परिणाम. हो, तेही सांगा. एका लोभी व्यापाऱ्याची कथा आहे. लोकांना फसवून मापात पाप करून खूप पैसे कमवतो. त्याला वाटतं मेल्यावर काय घेऊन जायचे. हा नेहमीचा विचार असतो लोकांचा. हो ना, पण यमलोकात गेल्यावर त्याच्या कर्माचा हिशोब होतो आणि पुढच्या जन्मी त्याला अशा गरीब कुटुंबात जन्माला घातलं जातं जिथे त्याला अन्नासाठी वणवण भटकावं लागतं. म्हणजे ज्या गोष्टीचा लोभ केला तीच मिळत नाही. अगदी, त्याला ती जाणीव व्हावी म्हणून. किंवा प्राण्यांना त्रास देण्याबद्दल गरुड पुराण खूप स्पष्ट आहे. काय? जो विनाकारण प्राण्यांना त्रास देतो, मारतो, त्याला पुढच्या जन्मी तसंच दुःख भोगावं लागतं. एक शिकारी होता. आयुष्यभर निष्पाप प्राण्यांना मारण्यात त्याला आनंद यायचा. पुढच्या जन्मी तो स्वतः पक्षी झाला आणि एका शिकाऱ्याकडून मारला गेला. ते दुःख त्याला स्वतः अनुभवावं लागलं. अरे बापरे, म्हणजे जशास तसं. आणि शब्दांनी दिलेल्या दुःखाचं काय? बोलण्याचं पण कर्म असतं. हो, नक्कीच. वाणीचं कर्म खूप महत्वाचं आहे. एक विद्वान ब्राह्मण होता म्हणे, पण बोलायला इतका कडू आणि अपमानकारक की लोकांना खूप त्रास व्हायचा. पुढच्या जन्मी त्याला बोलण्यात अडथळा किंवा मुकेपणा आला. थोडक्यात काय तर हिंसा, चोरी, व्यभिचार, दुसऱ्याचा धन बळकावणं, आईवडिलांचा अपमान, अहंकार, या सगळ्या दुष्कर्मांची फळं कोणत्या ना कोणत्या रूपात भोगावी लागतातच. शारीरिक त्रास, मानसिक दुःख, अपमान, गरिबी, काही ना काही. या सगळ्या कथा ऐकून एक प्रश्न येतो मनात. जर आपल्याला मागच्या जन्मातलं काही आठवतच नाही तर मग हे फळ भोगण्याचा अर्थ काय? तो जो विस्मृतीचा पडदा असतो त्याचं काय? बरोबर आहे प्रश्न. जन्म घेताना आत्मा मागच्या गोष्टी विसरतो आणि हे गरजेचं पण आहे. गरजेचं का? कारण विचार करा, जर मागच्या जन्मातले सगळे नातेवाईक, शत्रू, दुःख, घटना आठवत राहिल्या तर हे नवीन आयुष्य जगणं किती गोंधळाचं आणि कठीण होईल. म्हणून नवीन सुरुवात करण्यासाठी ती विस्मृती आवश्यक आहे. पण मग कर्म आपलं अस्तित्व कसं दाखवतात? जर आठवत नसेल तर? नाही, कर्म लपत नाहीत. विस्मृती फक्त आठवणींची असते, परिणामांची नाही. कर्म वेगवेगळ्या रूपात समोर येतात. म्हणजे कसं? म्हणजे आपल्याला या जन्मी जी परिस्थिती मिळते, जे नातेसंबंध मिळतात, अचानक सुख मिळतं किंवा अनपेक्षित दुःख येतं, आपले आजार, आपलं आरोग्य, एवढंच काय आपल्या अंगी असलेल्या काही खास क्षमता. जन्मजात क्षमता म्हणजे काही मुलं नाही का जन्मतःच गाण्यात किंवा गणितात हुशार असतात. अगदी. ते मागच्या जन्मातल्या साधनेचं किंवा अभ्यासाचं फळ असू शकतं, जे या जन्मी सहज प्रकट होतं. अच्छा. आणि याउलट काही जन्मता येणाऱ्या अडचणी, शारीरिक किंवा मानसिक, त्याही मागच्या कर्मांचा परिणाम असू शकतात. हे फक्त योगायोग नसतात. म्हणजे हा जो कर्माचा न्याय आहे तो शिक्षा म्हणून नाही तर शिकवण्यासाठी आहे. अगदी बरोबर. हा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. ही काही देवाने दिलेली शिक्षा नाही, ही एक नैसर्गिक ऑटोमॅटिक सिस्टीम आहे. आत्म्याच्या विकासासाठी, त्याला शुद्ध करण्यासाठी, अनुभवातून शिकवण्यासाठी. आत्मा प्रत्येक अनुभवातून शिकतो आणि हळूहळू प्रगल्भ होतो. पण मग असं का होतं कधी कधी की एखादी खूप चांगली पुण्यवान व्यक्ती खूप त्रास भोगताना दिसते? याचं काय कारण? पाप आणि पुण्य एकमेकांना कॅन्सल करतात का? नाही, हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. गरुड पुराणानुसार पाप आणि पुण्य एकमेकांना नष्ट करत नाहीत. त्यांचं फळ वेगळं भोगावं लागतं. अच्छा, म्हणजे दोन्हीचे हिशोब वेगळे. हो. समजा एखाद्याने या जन्मी खूप पुण्य केलं पण मागच्या जन्मी काही पाप केलं असेल तर त्याला या जन्मी त्या पापाचं फळ म्हणून दुःख भोगावं लागू शकतं. आणि त्याच वेळी या जन्मातल्या पुण्याचं फळ त्याला नंतर किंवा पुढच्या जन्मी सुख देईल. बापरे, म्हणजे हिशोब अगदी चोख ठेवला जातो. ही व्यवस्था कठोर वाटली तरी अटळ आहे म्हणायची. हो, अटळ आहे. पण यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे माहितीये? काय? वर्तमानातल्या कर्माचं महत्त्व. म्हणजे भूतकाळातल्या कर्मांची फळं भोगावी लागतात हे तर ठीक आहे, पण आपण आज जे करतो त्याने भविष्य बदलू शकतं का? नक्कीच, 100%. भूतकाळातलं कर्म आपलं वर्तमान ठरवतं, मान्य. पण आपलं आजचं कर्म आपलं भविष्य घडवतं. फळं भोगणं जरी अटळ असलं तरी आज आपण जाणीवपूर्वक चांगलं वागून, सत्कर्म करून, सेवा करून आपलं येणारं भविष्य नक्की चांगलं करू शकतो. मग इथे तोच प्रश्न येतो पुन्हा. जर सगळं कर्मानेच ठरत असेल तर मग प्रयत्न का करायचे? जे नशिबात आहे ते होईल म्हणून बसावं का? नाही, हाच तर मोठा गैरसमज आहे.
प्रयत्न करणं, निवड करणं हेच तर आपलं वर्तमान कर्म आहे. अच्छा. आपल्या समोर प्रत्येक क्षणी निवड असते, चांगलं करायचं की वाईट, खरं बोलायचं की खोटं, मदत करायची की दुर्लक्ष करायचं. आपले आजचे विचार, शब्द, कामं हेच तर आपलं उद्याचं भविष्य लिहित आहेत. त्यामुळे प्रयत्नांना खूप महत्त्व आहे. आणि समजा कुणाकडून काही पाप घडलंच असेल तर पश्चाताप करून, सुधारणा करून काही फरक पडतो का? हो, नक्कीच फरक पडतो. प्रामाणिक पश्चाताप आणि स्वतःला सुधारण्याची तीव्र इच्छा असेल तर पापाची तीव्रता किंवा त्याच्या फळाची दाहकता कमी होऊ शकते. पण कर्माचं मूळ फळ थोडं तरी भोगावं लागतंच असं शास्त्र म्हणतात. मात्र भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतात माहितीये? ते म्हणतात की अत्यंत दुराचारी माणूस सुद्धा जर अनन्य भावाने मला शरण आला तर त्याला साधूच समजलं पाहिजे. खरं? हो, कारण त्यांनी योग्य निश्चय केलेला असतो. म्हणजे वर्तमानातला प्रामाणिक बदल आणि शरणागती यात इतकी ताकद आहे की ती भूतकाळातल्या पापांनाही झाकू शकते. म्हणूनच कदाचित मानवी जन्माला एवढं विशेष महत्त्व दिले नाही का? त्यात 84 लक्ष योनींचा उल्लेख असतो नेहमी. अगदी बरोबर. गरुड पुराण आणि इतर ग्रंथ सांगतात की आत्मा जवळपास 84 लक्ष वेगवेगळ्या जीवयोनींमधून प्रवास करतो, किड्या-मुंग्यांपासून ते पशु-पक्ष्यांपर्यंत. 84 लक्ष? हो, आणि या सगळ्यांमधून फिरून झाल्यावर अत्यंत दुर्लभ असा मानवी जन्म मिळतो. आणि फक्त याच मनुष्य योनीत आत्म्याला बुद्धी आणि विवेक आहे, ज्यामुळे तो विचारपूर्वक कर्म करू शकतो, चांगलं वाईट निवडू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जन्म-मरणाचा फेऱ्यातून सुटण्याचा म्हणजे मोक्षाचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे बाकीच्या योनी फक्त भोग योनी आहेत, तिथे फक्त कर्मफळं भोगायची. हो, प्रामुख्याने त्या भोग योनी मानल्या जातात. तिथे नवीन कर्म जाणीवपूर्वक घडवण्याची क्षमता नसते. त्यामुळे मानवी जन्म ही एक मोठी संधी आहे आणि ती फक्त खाणं पिणं झोपणं यात वाया घालवणं म्हणजे ती संधी गमावणं आहे. खरं आहे, हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आणखी एक गोष्ट महत्त्वाची वाटते, ती म्हणजे मृत्यूच्या वेळच्या भावना. त्या शेवटच्या क्षणाच्या विचारांचा काय महत्त्व आहे? हे खूपच महत्त्वाचं मानलं गेलं आहे. भगवद्गीतेत स्पष्ट म्हटलंय 8.6 की माणूस मरताना ज्या गोष्टीचा स्मरण करत देह सोडतो त्याच गोष्टीला तो प्राप्त होतो. म्हणजे नेमकं कसं? म्हणजे असं की जर मृत्यूच्या वेळी आपलं मन पूर्णपणे देवाच्या आठवणीत, नामात, रूपात स्थिर असेल तर आत्म्याला चांगली गती मिळते. तो चांगल्या लोकांमध्ये जातो किंवा मुक्तीच्या मार्गाला लागतो. आणि जर मन दुसरीकडे असेल तर? जर मन पैशात, प्रॉपर्टीत, नातेवाईकांच्या मोहात किंवा रागात, द्वेषात अडकलेलं असेल तर तो आत्मा पुन्हा त्याच प्रकारच्या वासनांच्या जाळ्यात अडकतो आणि त्याला तसाच पुढचा जन्म मिळतो. म्हणूनच आयुष्यभर साधना, भक्ती, चांगल्या लोकांचा संग यांचं महत्त्व आहे, जेणेकरून शेवटच्या क्षणी मन भगवंताकडे स्थिर राहील. पण मग असा प्रश्न नाही का येणार की आयुष्यभर पाप केलं आणि शेवटच्या क्षणी देवाचं नाव घेतलं तर सगळं माफ होतं का? तसं नाहीये. शास्त्र सांगतात की मरताना तेच विचार आणि भावना जास्त प्रबळ होतात ज्यांचा आपण आयुष्यभर सराव केलाय, जे संस्कार आपल्या मनावर खोलवर रुजलेत. अच्छा. म्हणजे अचानक मृत्यू आला तरी आयुष्यभराची सवयच शेवटच्या क्षणी प्रकट होते. ज्याने आयुष्यभर प्रामाणिकपणा, सेवा, भक्ती केली आहे त्याचं मन आपोआप शांत आणि चांगल्या विचारांकडे जाईल. आणि ज्याने लोभ, मोह, द्वेष यातच आयुष्य घालवलं त्याचं मन त्यातच अडकून राहील. म्हणजे शेवटचा क्षण हा काही एका दिवसाचा खेळ नाही? नाही, तो आयुष्यभराच्या जगण्याचा आरसा आहे. मग हे कर्म आणि पुनर्जन्माचं चक्र असंच अविरत चालू राहतं का, की याच्या पलीकडे पण काही आहे? मोक्षाबद्दल काय सांगितलंय? हो, या चक्राच्या पलीकडे एक अंतिम ध्येय आहे, ते म्हणजे मोक्ष. आपण बघितलं की पुण्य केल्याने स्वर्ग मिळतो, चांगले लोक मिळतात. पण गरुड पुराणानुसार हे सुख सुद्धा तात्पुरतं आहे. तात्पुरतं? हो. स्वर्गातलं पुण्य संपलं की त्या आत्म्याला परत यावं लागतं, परत जन्म घ्यावा लागतो पृथ्वीवर किंवा इतर कुठल्या योनीत. मग यातून कायमची सुटका कशी? ते अंतिम ध्येय काय आहे? जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून कायमचं सुटणं. त्यालाच मोक्ष म्हणतात. मोक्ष म्हणजे आत्म्याचं त्याच्या मूळ परमात्म्यामध्ये विलीन होणं किंवा देवाच्या कायमच्या सहवासात राहणं. आणि हा मोक्ष मिळतो कसा? फक्त चांगली कर्म करून मिळतो का? नाही, मोक्ष फक्त पुण्यकर्मांनी मिळत नाही. पुण्यकर्म चांगले भोग देतात पण बंधनातून सोडवत नाहीत. मोक्ष तेव्हा मिळतो जेव्हा आत्मा कर्माच्या फळाची इच्छा, आसक्ती पूर्णपणे सोडून देतो. म्हणजे निस्वार्थ कर्म. अगदी.
जेव्हा तो कोणतेही काम मी करतोय या भावनेने नाही, तर देवाची सेवा म्हणून फळाची अपेक्षा न ठेवता करतो आणि पूर्णपणे देवाला शरण जातो. भगवद्गीतेत म्हटलंय 7:9, अनेक जन्मांनंतर जेव्हा आत्मा ज्ञानी होतो तेव्हा सगळं काही वासुदेवच आहे हे जाणून तुम्हाला शरण येतो. अशी शरणागती खूप दुर्लभ आहे आणि तीच मोक्षाचा दरवाजा उघडते. म्हणजे मानवी जन्म हा फक्त चांगले भोग घेण्यासाठी नाही, तर या कर्मबंधनातून सुटून मोक्ष मिळवण्यासाठीची संधी आहे. अगदी बरोबर. म्हणूनच संत म्हणतात की स्वर्गाची इच्छा करण्यापेक्षा मोक्षाची इच्छा करा, कारण स्वर्ग मिळाला तरी परत यावं लागतं. खरी सुटका कर्मबंधनातून सुटण्यात आहे, ईश्वर प्राप्तीत आहे आणि मानवी जन्म हा त्याचा दरवाजा आहे. तर आपण ह्या सगळ्या चर्चेचा जर एक सारांश काढायचा म्हटला तर काय सांगता येईल थोडक्यात? या स्रोतानुसार गरुड पुराण आपल्याला अगदी स्पष्ट संदेश देतं. जसं पेराल तसंच उगवेल, किंवा सरळ भाषेत जसं कर्म तसा जन्म. आपले विचार, आपलं बोलणं, आपली कृती याचा परिणाम फक्त याच आयुष्यावर नाही तर पुढच्या अनेक जन्मांवर होतो. मिल्यानंतर पैसा, नाती, पद सगळं इथेच राहतं. फक्त आणि फक्त आपली कर्मच आपल्या आत्म्यासोबत जातात आणि तीच पुढचा प्रवास ठरवतात. बरोबर, तीच पुढचा प्रवास निश्चित करतात. ही सगळी माहिती ऐकल्यावर खरंच एक विचार येतो मनात की आपल्या आत्ताच्या आयुष्यात जे काही घडतंय, चांगलं किंवा वाईट, आपली परिस्थिती, माणसं, हे कुठेतरी आपल्याच मागच्या कर्मांचा प्रतिबिंब तर नाही ना? शक्य आहे. आणि त्याही पेक्षा महत्वाचं, आज आपण जे विचार करतोय, बोलतोय, वागतोय, ते आपल्या भविष्यात काय पेरणी करत असेल, कोणत्या अनुभवांची बीजं रोवत असेल, यावर प्रत्येकाने विचार करायला हवा, नाही का?